नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या YouTube चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर ह्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा पाहताच लक्षात येत असेल, अगदी छान नवीन सेटची अनबॉक्सिंग केलेली आहे आणि त्यामधले आपण काही भांडेसुद्धा बाहेर काढलेली आहेत. अगदी छान मस्त पाहताच चकाचकीची भांडी आहेत आणि क्वालिटीसुद्धा एकदम छान आली. एक मोठा पॅन आणि एक छोटा पॅन असे 2 पॅन आलेले आहेत आणि छोटं पातेलंसुद्धा आलेलं आहे आणि त्यावरती 2 वरती आपल्याला एकच झाकण आहे. अगदी मस्त पाहताच तुम्हाला सुद्धा आवडलेलं असेल आणि 2 आपल्याला ह्या ठिकाणी स्पून आलेले आहेत. चला तर ह्या भांड्यामध्ये आज आपल्याला अगदी छान चटपटीत पदार्थ बनवायचा आहे, जे की पावसामध्ये, थंडीमध्ये गरमागरम अगदी छान सर्वांनाच आवडणार आणि फायबर, हेल्दी, प्रोटीन भेटणार आहे. तर आता त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे आणि काय तयारी करायचं ते पाहूया. आता ह्या ठिकाणी सुरुवातीला मी कांदा घेतलेला आहे. कांदा जो आहे तो आपल्याला नेहमीप्रमाणेच कट करून घ्यायचा आहे. कांदा कट करून झालेला आहे आणि ह्या ठिकाणी पाहू शकता, ह्या ठिकाणी ब्रोकली घेतलेली आहे आणि त्यामधली आपल्याला अर्धी ब्रोकली जी आहे ती काढून घेणार आहोत आणि काढून घेताना आपल्याला थोडासा देठाचा साईडचा भाग जो आहे तो तसाच ठेवायचा आणि फक्त आपण ह्याची पाणी जी आहे ती पुढची ती काढून घेणार आहोत आणि लहान आकारामध्ये आपल्याला ती कट करून घ्यायचे. आता सुरुवातीला आपण असे मोठे काप काढून घेतलेले, त्यानंतर आपल्याला छोटे छोटे ह्याचे पीस करायचे. नेहमी आपण वेगवेगळे पदार्थ खातोच ब्रोकलीचे, पण आज आपल्याला अगदी छान खमंग आणि कमी वेळामध्ये झटपट पदार्थ बनवायचे. तर अशा पद्धतीने इतकी ब्रोकली जी आहे ती मी साईडला काढून घेतलेली आहे. त्याच्यासुद्धा आणखीन जे थोडेसे निब्बर देठ आहेत ते आपल्याला थोडंसं ते काढून घ्यायचे आणि साईडला आपण असं कट करून ठेवणार आहोत. हातानेच आपण हे तोडून घेतलेले आहेत. आता ह्या ठिकाणी तोडून झाल्यानंतर आपल्याला मोठ्या आकारात आपण कट करून घेतलेलं होतं आणि आता लहान आकारात कट करून त्याचे देठ जे आहे ते थोडंसं आपल्याला अशा सुरीने आपल्याला कट करून टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने सर्व आपण देठ जे आहेत काढून घेणार आहोत. चला तर ह्या ठिकाणी कटसुद्धा करून झालेला आहे. एक पातेलं घ्यायचं आणि त्यावरती आपल्याला अशी चाळणी ठेवायची आणि स्वच्छ आपल्याला ह्या ठिकाणी ब्रोकली पाणी टाकून धुवून घेणार आहोत. जे काही धूळ वगैरे असले, कुठलेही पण हात लागलेले असतात, कारण मार्केटमध्ये आपण ही ऑनलाईन मागवलेली आहे, त्यामुळे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आता ही ब्रोकलीसुद्धा आपली धुवून झालेली आहे आणि पॅनसुद्धा आपल्याला चांगलं धुवून घ्यायचं आहे. मी अगोदर एकदा धुवून घेतलेला आहे, तरीसुद्धा आणखीन एक वेळेस पाणी टाकून स्वच्छ धुवून घेत आहे, कारण नवीन भांडं आहे, स्वच्छ धुवून घेतलंच पाहिजे. तर ह्या ठिकाणी थोडंसं पॅन गरम झालं की ह्या ठिकाणी आपण 1 चमचा इतकंच तेल टाकलेलं. तर ह्या ठिकाणी आपण तेलाचा वापर जास्त करणार नाही, कारण जी रेसिपी आपण आज बनवणार आहोत ती वेट लॉससाठी सुद्धा चालणार आहे. त्यामुळे कमी प्रमाणात आपण तेलसुद्धा वापरलेलं आहे. आता कांदा आपल्याला टाकून द्यायचा आहे. कांदा टाकून झाला की ह्या ठिकाणी मी आता काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यासुद्धा आता आपल्याला कांद्यामध्येच टाकायचं आहे. आणि आल्याचा एक तुकडा घेतला आहे, तो सुद्धा आपण ह्यातच टाकलेला आहे. थोडंसं आता परतून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी परतून थोडंसं 2 मिनिटाकरता घेतल्यानंतर जी ब्रोकली आपण ह्या ठिकाणी धुवून घेतलेली आहे ती आपल्याला आता ह्या पॅनमध्ये टाकून देणार आहे. अगदी साध्या पद्धतीने सहज कोणालाही बनवता येणारी रेसिपी नक्की ट्राय करून पहा. आता ह्या ठिकाणी आपण 5 ते 7 मिरी घेतलेली आहेत आणि 1 मिरची घेतलेली आहे. मिरची जर तुम्हाला जास्त झणझणीत बनवायचं असेल तर जास्त मिरची घातलं तरीसुद्धा चालते. तर ह्या ठिकाणी मी आता 2 कपाचा अंदाज घेतलेला आहे. 2 कप इतकं पाणी टाकलेलं आहे. तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही ह्या ठिकाणी पाण्याचा वापर करू शकता. अर्धा चमचा इतकं आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. आता सर्व जिन्नस टाकून झाले की आपल्याला 5 ते 7 मिनिटाकरता आपल्याला छान भाज्या शिजवून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी छान आपली भाजी शिजत आली की त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीरच्या काड्यासहित पान टाकलेले आहेत. आणखीन आपल्याला 2 मिनिटाकरता शिजवून घ्यायचं आहे. अगदी छान उकळी आलेली आणि आपली ब्रोकली जी आहे ती अगदी छान मऊसर शिजलेली आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला आता गॅस बंद करायचं आहे. गॅस बंद करून पॅनसुद्धा खाली घेतलेलं आहे. मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चांगलं दरदरीत त्याचं एक वाटण तयार करायचं आहे. खूप पेस्ट नाही केलं तरीसुद्धा चालते, कारण दरदरीत असलं तर खाण्यासाठी सुद्धा अगदी छान लागतो पदार्थ. ह्या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून मस्त वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी छान मस्त गरमागरम खमंग असा हे वास येत आहे. पाहताच तुम्हाला सुद्धा लक्षात येतं अगदी छान मार्केटपेक्षा सुद्धा
कमी वेळामध्ये झटपट हेल्दी आपण ह्या ठिकाणी सूप बनवलेलं आहे. तुम्हाला हे सूप कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. जर 1 वाटी सूप पिलं तर नक्कीच तुमचं वेट लॉससुद्धा होईल. तुम्ही सकाळच्या टाईममध्ये जर दुसरं चहा वगैरे घेण्यापेक्षा जर तुम्ही वेट लॉससाठी जर सूप घेतलं तर अतिशय उपयुक्त आहे. नक्की ट्राय करून पहा. थोडंसं आपण ह्या ठिकाणी वरून रेड चिली फ्लेक्स घातलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. तर पिण्यासाठी आपलं हे सूप तयार झालेलं आहे. तुम्हाला हे सूप कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असेल प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.